नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला डेझी फ्लॉवर किचन करायचे आहेत. माझे सनफ्लॉवर किचन करून झालेले आहेत. आता मला हे व्हाईट कलरमध्ये करायचे आहेत. हे बघा, माझे हे बेस करून झालेले आहेत. तरी पण मी एक तुम्हाला दाखवते की याचा बेस कसा करायचा तो. हे बघा, मी मॅजिक रिंग घेतले. मॅजिक रिंग घेतल्यानंतर आपण इथे एक साखळी घेणार आहोत. एक साखळी मी घेते. आता याच्यामध्ये आपल्याला एकूण 6 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 1 6 सिंगल क्रोशेट झाल्यानंतर हा धागा खेचून घ्यायचा. हे बघा असं. आणि इथे पहिल्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. ठीक आहे. आता पुन्हा इथे एक साखळी घ्यायची आणि सेम स्टिचमध्ये आपल्याला दोन सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत. 1 2. नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट. प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत. याच्या व्हिडिओ मी याआधीही पोस्ट केलेले आहेत. प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपण 2 सिंगल क्रोशेट घेणार आहोत. हे बघा, आता इथे पुन्हा आपण पहिल्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून घेणार आहोत. आता पुन्हा एक चेन घ्यायची. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट. नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट. पुन्हा तिसऱ्यामध्ये 1 आणि चौथ्यामध्ये 2, म्हणजे 1 2 1 2 1 2 असं आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये करायचं आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशेट मिळतात. दुसऱ्यामध्ये 12 आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला 18 सिंगल क्रोशेट मिळतात. असं 1 2 1 2 करून आपल्याला हा राऊंड पण पूर्ण करून घ्यायचा आहे. हे बघा, हा माझा तिसरा राऊंड पण पूर्ण झालेला आहे. आता आपण पुन्हा फर्स्ट सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून घेणार आहोत. पुन्हा इथे एक चेन घ्यायची आणि सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट. नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट आणि तिसऱ्यामध्ये 2 सिंगल क्रोशेट. सेम स्टिचमध्ये 2, म्हणजे 1 1 2 असं आता आपल्याला या राऊंडमध्ये करायचं आहे. 1 1
2 म्हणजे आता चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 24 सिंगल क्रोशेट मिळतात. पहिल्या राऊंडमध्ये 6, दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यामध्ये 18 आणि ह्या चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 24 सिंगल क्रोशेट मिळतात. असा हा बेस आपल्याला करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, डेझी फ्लावरसाठी माझे 2 असे बेस आता रेडी झालेले आहेत. आता आपल्याला याच्यावर पाकळ्या करायच्या आहेत. बेस कसे करायचे याचे व्हिडिओ मी याआधीही पोस्ट केलेले आहे. तुम्ही तिथे डिटेल्समध्ये जाऊन पाहू शकता. स्लिप नॉट करून घ्यायची. हा एक वरचा बेस सरळ आणि खालच्या साईडचा बेस असा उलटा आपल्याला घ्यायचा आहे. सिंगल क्रोशेटमधून सुई एक केली. आता इकडे एका सिंगल क्रोशेटमधून आपल्याला सुई काढायची आहे. हे बघा, असं स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीला. स्लिप स्टिच करून झाल्यानंतर 1 2 3 4 4 पाकळ्या घ्यायच्या. सुईला धागा 2 वेळा गुंडाळून घ्यायचा आणि नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर आपल्याला 2 ट्रिपल क्रोशेट घ्यायचे आहेत. नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर आपण 2 ट्रिपल क्रोशेट घेणार आहोत सेम स्टिचमध्ये. पुन्हा 1 2 3 4 4 साखळ्या घेतल्या आणि नेक्स्ट स्टिचवर स्लिप स्टिच. पुन्हा 1 2 3 4 4 साखळ्या. नेक्स्ट स्टिचमध्ये सेम स्टिचमध्ये म्हणजे नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट. 1 2 1 2 3 4 साखळ्या आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 1 स्लिप स्टिच. अशाच आपल्याला या पाकळ्या विणून घ्यायच्या आहेत. 4 साखळ्या. नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट. 1 2 पुन्हा 1 2 3 4 नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच. अशा हे बघा, अशा या आपल्या पाकळ्या रेडी होत जातात. तर मैत्रिणींनो, हे पहा, मी एवढ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. म्हणजे 3 6 7 8 8 पाकळ्या मी करून घेतलेल्या आहेत. आत्ता हे जे आपले धागे आहेत सगळे आपण ह्याच्या आतमध्ये हाईड करून घेऊया. आणि हे जे फायबर आहे हे आपण ह्याच्यामध्ये आता आपल्याला याच्यावर पुन्हा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 दोन्ही साइडून व्यवस्थित बघून आपण पाकळ्या करणार आहोत. नेक्स्ट स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट. 1 2 3 4 चेन. पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये 1 स्लिप स्टिच. पुन्हा 1 2 3 4 नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट.
स्लिप स्टिच. हे बघा मैत्रिणींनो, हे माझे पूर्ण पाकळ्या करून झालेले आहेत. आता इथे जी आपण फर्स्ट पाकळी केली होती तिथेच आपण स्लिप स्टिच घेऊन बॅक साईडने अशी एक साखळी घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा. आता या पाकळ्या पण थोड्याशा स्ट्रेट करून घ्यायच्या. हे बघा, सुंदर असं आपलं फ्लॉवर रेडी झालेलं आहे. हे बघा, हा धागा इथे पाठीमागे आपण हाईड करून घ्यायचा. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.